शुभांगी ब्रह्मदास खोंडे. भरपूर अरेरावीपणानं बोलते, म्हणजे ते तर गेला बंद करण्यासाठी. आता बायांले जसे वड्या पापडांचे दिवस होते, कुरड्या पापडा करण्याचे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं बाया गेले तर त्यांना अरेरावीपणानं बोलला हाकलून देते. वरतीहून आम्हाला त्रास म्हणजे पाण्याचा त्रास इथं आणि धुळीचा त्रास. इकडे लाकड टाकत असल्यामुळे, बंदिस्त नसल्यामुळे पूर्ण गावामध्ये लाकड पसरते. लोकांच्या डोळ्यामध्ये, खाण्यामध्ये, अन्नामध्ये, घरामध्ये पूर्ण लाकड पसरत आहे. वरतीहून पाण्याचा त्रास असा की सर्वांले आता उष्ण जेव्हा पाणी सोडते त्या वासामुळे सर्वांना त्रास होते. पोटाचे आजार, वेगवेगळे आजार. आणि जनावरे चरायला जाते तर त्या ढोड्याचा पाणी पिते तर त्यांना ते वेगवेगळे आजार पसरत आहे. वासेमुळे आजार होणारे वेगळे, धुळीमुळे होणारे वेगळे. आणि तो वरतेहूनच आमच्या गावकऱ्यांना अरेरावीपणाने बोलते, शिव्या देऊन बोलते. तुम्ही माझं काही करू शकत नाही, अशा प्रकारे बोलते. 5 ते 6 महिन्याच्या अगोदर ग्रामपंचायत पाहुणगाव कमिटीच्या तर्फे आम्ही कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि प्रदूषण विभाग भंडारा यांना या कारखान्याचा जनतेला आणि गावाला जो होत असलेला त्रास आम्ही त्यांना समजावून सांगितलं. त्या कारखान्यामुळे लगतच हायवे आहेत, तिथे राख यायची, लोकांच्या डोळ्यामध्ये जायची. आजूबाजूला 100 ते 150 घरांची वस्ती आहे. त्या घरांमध्ये त्या कारखान्याची उडत असलेली राख त्यांच्या अन्नामध्ये, त्यांच्या घरामध्ये जायची. मुलं खेळत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये जायची आणि ती राख एवढी भयानक असायची, म्हणजे गरम असल्यामुळे ती एकदा डोळ्यात गेली की दवाखान्यात गेल्याशिवाय तिचा उपाय चालत नसे किंवा डोळे खराब होणे, निकामी होईल इथपर्यंत ती राख गरम असायची. आम्ही याबद्दल तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. तहसीलदार साहेब इथे येऊन गेले, व्हिजिट दिली, परंतु त्यांनी फक्त त्या कारखानदाराला समज दिली. 15 ते 20 दिवसांची त्याला वेळ दिली की कारखान्यातून निघणारा जो धूळ आहे चिमणीमधून त्याच्यावर मशीन बसवून तो कमी करावा. परंतु झालेली कारवाई ही शून्य आहे आणि होणारा त्रास आजपर्यंत तो चालू आहे. या कारखान्यामुळे होणारा जो गावाला त्रास आहे तो जर हा कमी झाला नाही आणि त्यापासून गावाला सुटका मिळाली नाही तर आम्ही सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन एक रस्ता रोको आंदोलन आमच्या मनामध्ये आहे आणि ते आम्ही पुढे करू. नमस्कार, मी संदीप देवानी, श्री साईगंगा राईस मिलचे मालक आहोत. पाहुणगाव तालुका लाखांदूरमध्ये इथं आमची राईस मिल आहे. आम्ही 4-5 महिन्या अगोदर राईस मिलचा प्लांट सुरू केला होता. याच्यामध्ये आम्ही काही त्रुटी होत्या अगोदर, जे गावकऱ्यांच्या जसा म्हणणं आहे का आमच्या मिलातून राखड उडत आहे, आम्ही इथला जो पाणी आहे, वेस्टेज पाणी आहे, तो आम्ही नाल्यामध्ये टाकतून. ह्या सगळ्या आमच्यावर जे आरोप केलेले आहेत हे पूर्णपणे खोटे आहेत. आणि आम्ही आता जो काही आमच्यामध्ये जे नियमामध्ये नवीन तंत्रज्ञानाचे जे आमचे इक्विपमेंट्स आहेत ते आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. तर आमच्या प्रिमायसिसमधून आता कोणतीही राखड, कोणताही वेस्टेज पाणी हा बाहेर जात नाही. आम्ही इथं ETV प्लांट लावलेला आहे पाण्याच्या फिल्ट्रेशनसाठी. आणि जे ॲश उडते जे चिमणीमधून 1-2% त्याच्यासाठी पण आम्ही एक सायक्लोमॅक्स म्हणून इक्विपमेंट येते, ते पण एक ब्रँडेड कंपनीच्या पुणेवरून बोलवून आम्ही त्याच्या पण व्यवस्था केलेली आहे. आमच्या इथून कोणत्याही प्रकारची आता धूळ का पाणी असं कोणताही बाहेर जात नाही आहे. आणि आमच्यावर केलेले सगळे आरोप जे काही ग्रामपंचायतनं आणि ग्रामस्थानं केलेलं आहे ते सगळं खोटे आहेत. आणि याच्याही अगोदर काही जर कुणाला त्रास असेल तर ते आम्हाला भेटून, आम्हाला कळवून, आणि आमच्याकडून काही चुका होत असतील तर आम्ही त्याला दुरुस्त करायला सामोरही बाध्य आहोत. धन्यवाद.